नमस्कार मित्रांनो, नवनियुक्त शिक्षकांचे जे प्रशिक्षण दिवाळी सुट्टीत आता 25 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत हा जो कार्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद GSCRTने राबवण्याचा हाती घेतलेला आहे, जो की खूप छान उपक्रम आहे. आणि कोणतेही प्रशिक्षण असो, शिक्षकासाठी प्रशिक्षण हे नवीन काही शिकण्याची एक संधी असते आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण बऱ्याच नवनवीन गोष्टी आपल्या अध्यापनाच्या ज्या आपलं स्किल आहे त्यामध्ये आपण अपडेट करत असतो. प्रत्येक गोष्ट आता आपण म्हणजे 21व्या शतकात असताना प्रत्येक गोष्ट अपडेट करणं गरजेचे असते. जसं आपण मोबाईल अपडेट करतो आणि त्यानंतर आपल्याला काही फीचर्स नवीन अवेलेबल होतात, तसं शिक्षकालाही अपडेट करणं गरजेचं असतं. आणि अशा अपडेशनसाठी असे नवनवीन जे आपल्याला प्रशिक्षणाची संधी मिळते ती प्रत्येकाने त्या प्रशिक्षणाचा लाभ नक्कीच घ्यायला हवा. परंतु यावेळेस नेमकं काय झालेलं आहे तर नवनियुक्त शिक्षकांचं जे प्रशिक्षण आहे, जे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजे SCRTने जे आता अवलंबायचं ठरवलेलं आहे त्याचा कालावधी नेमका दिवाळीच्या सुट्टीत येत आहे. आणि या कालावधी जो दिवाळीच्या सुट्टीत येत आहे यामुळे बऱ्याचशा नवनियुक्त शिक्षकांची थोडी नाराजी या प्रशिक्षणावर होती आणि त्यामुळेच प्रत्येक शिक्षक नाराजीच्या सुरात या प्रशिक्षणाबद्दल बोलत आहे. परंतु माझं एक मत आहे की प्रशिक्षण ही आपल्यासाठी एक शिकण्याची नवीन संधी असते. मान्य हे प्रशिक्षण दिवाळीत आलेलं आहे आणि एक समस्या अशी आहे की हे प्रशिक्षण जे आहे ते 2019 नंतर नियुक्त केलेल्या सर्व शिक्षकांसाठी आहे. आणि 2019 नंतर आपण जास्तीत जास्त जर बघितलं तर पवित्र पोर्टलवर नियुक्त झालेले बरेचसे शिक्षक आहेत. आणि पवित्र पोर्टलची नियुक्ती म्हटली म्हणजे एका जिल्ह्यातून जवळजवळ 1-2 जिल्हे सोडून काही माझे शिक्षक मित्र तर 200 ते 300 ते 400 किलोमीटर अंतरावर नोकरी करत आहेत. आणि अशा वेळेस दिवाळीचा जो कार्यक्रम आहे, दिवाळीचं जे सेलिब्रेशन आहे, कुटुंबाला भेटणं, कुटुंबाशी हितगुज करणं, या सर्व गोष्टी दिवाळीच्या या सुट्ट्यांमध्ये आपण करत असतो. परंतु आता काय झालं आहे की दिवाळीचा जो कार्यकाळ आहे 5-6 दिवसाचा तो संपला की लगेच 25 तारखेपासून प्रशिक्षण सुरू होणार आहे. आणि त्यामुळे बरेचसे माझे शिक्षक बांधवांना प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहण्यासाठी लगेच आपल्या मुख्यालयी वापस यावं लागणार आहे. आणि त्यासाठीच बऱ्याचशा शिक्षकांचा एक असं म्हणणं होतं की हे प्रशिक्षण जर पुढे ढकलण्यात आलं असतं तर बरीचशी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर मागे पूर परिस्थिती होती, बऱ्याचशा कुटुंबांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. बऱ्याचशा भागांमध्ये आपण महाराष्ट्रात जर बघितली तर पूरस्थिती निर्माण झालेली होती. आणि त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर आपल्याला आपल्या कुटुंबियांना भेटता येईल, त्यांचे काय हालापेष्टा झाल्या, काही नुकसान झालं त्या गोष्टींची विचारपूस करता येईल किंवा भावभावना आपल्याला वाटून घेता येतील या उद्देशाने बरेचसे शिक्षक आपल्या कुटुंबाला भेटतात आणि दिवाळीची जी सुट्टी असते 10-15 दिवसाची ती कुटुंबासोबत घालवतात. परंतु या प्रशिक्षणामुळे नेमकं ते शक्य होणार नाही. आणि याच पार्श्वभूमीवर बरेचसे शिक्षकांनी आणि बरेचसे आपले जे आमदार आहेत, शिक्षक आमदार किंवा बरेचसे जे आपले प्रतिनिधी आहेत, शिक्षक प्रतिनिधी, यांच्याजवळ त्यांनी समस्या मांडली आणि त्यांनीही त्या गोष्टीला प्रतिसाद दिलेला आहे. आणि त्यांनीही राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेला या गोष्टीची कल्पना दिलेली आहे की हे प्रशिक्षण जर थोडं पुढे सरकवता येईल तर फार बरं होईल, जेणेकरून आमच्या शिक्षक बांधवांना या प्रशिक्षणाचा योग्यरित्या आणि मनापासून लाभ घेता येईल. आता आपण जर बघितलं तर प्रशिक्षण हे ऑनलाईन देखील घेता येऊ शकतं अशी बऱ्याचशा जणांची मागणी आहे. पण प्रशिक्षण ऑनलाईन घेण्यापेक्षा जे ऑफलाईन प्रशिक्षण आपण घेतो ते ऑफलाईन प्रशिक्षण हे नेहमी चांगलं असतं. याच्यातून शिकण्यासाठी आपल्याला बरंच काही उपलब्ध असतं आणि त्यामुळे या नवीन शिकण्याच्या या गोष्टीला आपल्याला ॲक्सेप्ट करायला हवं आणि आपण प्रशिक्षणाचा लाभ नक्कीच घ्यायला हवा. जर प्रशिक्षण पोस्टपोन नाही झालं तर आपल्याला प्रशिक्षण हे करणं गरजेचं आहे आणि त्या प्रत्येकाने आनंदाने करावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तर बघूया काय होतं या प्रशिक्षणाचं. प्रशिक्षण पुढे जातं की वेळेतच होतं. पण माझे वैयक्तिक मत असं आहे की प्रशिक्षण जर वेळेतच झालं तर प्रत्येकाने प्रशिक्षणाचा आनंद मनापासून घ्यावा आणि ज्या नवनवीन गोष्टी आपल्याला शिकण्यास मिळत आहेत त्या सर्व आपण शिकून आपल्या अध्यापन शैली अपडेट करावी असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि जर व्हिडिओ चांगला वाटला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला शेअर करा आणि अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.